तुम्ही कधी उपवासाला असा चिवडा ज्यामध्ये जराही बटाट्याचा वापर केलेला नाही. आज आपण खमंग कुरकुरीत शेव चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी 2 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं, पाव चमचा मीठ, पाव चमचा लाल तिखट, 2 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालून यामध्ये पाऊण कप पाणी घालायचं आणि ही कणिक थोडीशी घट्टसर भिजवून घ्यायची. भिजवलेली कणकेची लगेच शेव बनवायची आहे. तेल कडकडीत गरम झालं की जाडसर शेव बनवा किंवा मग हवी असेल तर अगदी बारीक शेवही बनवू शकता. सगळ्या पिठाची शेव तळून घेतल्यानंतर 1/4 कप शेंगदाणे तेही छान खरपूस तळून घ्यायचे आहे. 6 ते 7 हिरव्या मिरच्या त्याचे बारीक तुकडे करून घेतले. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून तेही छान खमंग तळून घ्यायचे आणि आपल्याकडे वाळवणीचे पापड असतात, साबुदाण्याचे किंवा उपवासाचे जे पापड असतील तेही तळून घेतले आहे. आता चिवडा बनवताना जी शेव आणि रिंग्स आहे ते बारीक करून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा लाल तिखट आणि 2 चमचे घातले आहे पिठी साखर. मिक्स केलं की तयार.